आज किती दिवसांनी मी मागे बसली आहे, पिंकी ड्राईव्ह करते आहे. नाहीतर 2-3 डेज मी ड्राईव्ह केलेलं, पिंकीने पण केलेलं, पण मला आवडत होतं. आणि आज मला थोडंसं टायर्ड फील होतं आहे, सो मी म्हटलं जाऊ दे आता मी नाही करत. आणि इथून येताना मी काजू घेणार आहे, कारण मला घरी घेऊन जायचे आहेत, माझ्या फ्रेंड्स पण घेऊन द्यायचे. सो असं आहे. आता मी चाललो आहे ब्रेकफास्ट करायला. आम्ही शोधतो आहे कुठे खाता येईल आणि मग खाऊन शॉपिंग करू आणि मग जाऊ. इडली वड़ा आ चुका है. कल भी हमने साउथ इंडियन ही खाया था. आता हे आलं आहे. आता मी टेस्ट करून बघतो की काय आहे वडा, कसा आहे. येस, वडा चांगला आहे आणि इडली तुम्हाला बघून कळत असेल की इडली कशी आहे. इडली पण छान आहे. येस, उडुपी में साउथ इंडियन अच्छा ही मिळत आहे. सो आता आम्ही खाऊन घेतो आणि त्यानंतर आम्ही चहा कॉफी मागवणार आहोत. सो सी यू इन अ व्हाईल. आता चहा आला आहे. ॲक्च्युली चहा थोडा वेगळा दिसतो आहे. पिऊन बघते कसं आहे, काय आवडला तर ठीक आहे, नाहीतर जाऊ घरी. आता मला काजू घ्यायचे, पटकन काजू घेते, तिला लॉग इन करायचं आहे. सो पटकन चहा पिते, काजू घेते आणि जातो आम्ही हॉस्टेलवर. इथे आलेलो नाश्ता करायला. ही गाडी काढते आता. इथे आमचं हॉस्टेलर आहे, इथे जाऊ. इडली वडा आणि चाय. चहा आम्ही नाही प्यायलो. चहा इतका जास्त गोड होता की शुगर रश झालं असतं. म्हणून मग तिला सांगितलं की चाय बहुत ज़्यादा मीठी आहे. तर ती बोली ठीक आहे मॅम, मैं कॅन्सल करते. मग तिने कॅन्सल केलं. चले 10:51. वो दिख रहा है पेट्रोल पंप, HP का ब्ल्यू. आता आम्ही चाललो आहे पेट्रोल पंपला. 50-60 रुपीजचं पेट्रोल टाकून घेऊ, कारण आज पिंकी गाडी ठेवणार आहे. ॲक्च्युली आज द्यायची होती, पण ती म्हणाली की नाही आज मी ठेवते, तर ती आज गाडी ठेवते. गया पेट्रोल? नहीं ये जा रहा है. हे बघा, आता इथे आहे पेट्रोल पंप. आम्ही या रोडने आलो आणि आता पिंकीचा एक कॉल आला, म्हणून पिंकी एक कॉल घेते ऑफिसचा आणि तिचा कॉल झाला की मग आम्ही जाऊ. ॲक्च्युली शॉपिंग करायचं आहे, म्हणजे काजू वगैरे घ्यायचे आहेत, पण तिला लॉग इन करायचं आहे ना, त्यामुळे जावं लागेल. जर आत्ताचा कॉल झाला तर मग आमच्याकडे 10-20 मिनटं असतील, तर मग तेव्हा करून घेते. बाकी इथे बघा ग्रीनरी. टू काजू शॉप. ये वाला है. नहीं, थोड़ा अच्छा क्वालिटी दो ना, ये छोटा है बहुत. ले जा रहे हो. आम्ही आता काजू घ्यायला आलो आहे आणि मला चॉकलेट्स पण घ्यायचे आहेत. हे पॅकेट आहे काजूचं, शेलवाले, म्हणजे शेलवाला. आता आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये आलो. ॲक्च्युली तिकडे ना आवडत नव्हतं. पिंकी आहे ना, तिकडे आवडत नव्हतं ॲक्च्युली मला, तर मी नाही घेतलं. आता ना हे काजू आम्ही बघितले, 500 पॅकेट 450. हे छिलकेवाले आहे. हे बघा, हे आहे छिलकेवाले. यही है ना जो आप खिला रहे हो. आता घेते काजू आणि हे चॉकलेटचे ऑप्शन्स पण आहेत. सो जरा चॉकलेट पण घेऊ. क्यूट चॉकलेट्स आहेत. कॅशिव चॉकलेट. कॅशिव आता हे ना चॉकलेटमध्ये एवढे फ्लेवर्स आहेत. इथे रबडी फ्लेवर आहे, ब्लूबेरी आहे, पिस्ता फ्लेवर्ड आहे की पिस्ता फ्लेवर्ड काजू. आता पिंकी आणि आम्ही एवढे काढले. ये क्या लिया? मैंगो. अच्छा मँगो. ओके. आंबावडी घेतली आहे दिदी. आपण जरा चॉकलेट्स बघूया. म्हणजे खूप इच्छा आहे घेऊन जायची मम्मीसाठी ना. घेतलं आहे. किसका? 2500. मेरा ये वाला. ठीक आहे. सो मी काय काय घेतलं आहे तुम्हाला दाखवते. 2 चॉकलेट्स आणि हे काजू दाखवले. तर आता माझं बिल झालं आहे 2500 रुपीज आणि पिंकीने तिचं घेतलं आहे, ती पे करते. हां 15 आणि पिंकीचं झालं आहे 1500. बाकी खूप ऑप्शन्स आहेत छान. आणि फ्रँकली टेलिंग यू, मला मागच्या शॉपमध्ये तो पॅकेट दाखवत होता ना, मग ते बघूनच इच्छा नव्हती होत घ्यायची, पण इथे असं सगळं छान क्लीन आहे. सो मी इथून घेतली. देखो पिंकी ने कुछ जुगाड़ किया. क्या किया? मांगा. हम लोग को फ्री स्टफ मिल गया. भैया थैंक यू. हाँ चलो, अच्छा मिल गया ना यहाँ पे. थैंक यू.
सो नाउ वी विल ईट छिलके वाला काजू और फिर जो फ्री स्टफ है वो खा के जाएंगे. निकल भी जा रहा है तो. सेकंड फ्लोअरला आलो आहे आम्ही, पण आम्हाला शुअर नाही आहे की आमची रूम कोणती आहे. ॲक्वागार्ड वो सामने वाला आहे शायद ना. हां आलं लक्षात. पाणी भरणे घ्यायचं ना. हे पूल आहे आणि ही आहे लॉबी आणि समोर 205 आहे आमची रूम. पण आता असं झालं आहे की आमच्या रूमचं लॉक उघडत नाही आहे. म्हणजे ऑथेंटिकेशन फील्ड असं दाखवत आहे आणि किती ट्राय केलं तर ते असं दाखवतं आहे की ऑथरायझेशन फील्ड तेव्हा असं होतं आहे ते वाचतं आहे. सो आता आम्ही स्टाफला बोलवलं आहे. ते म्हणाले स्टाफ पाठवतो पण त्याला पण 10 मिनटं झाले. तर मग आता माझी फ्रेंड खाली गेली आहे त्यांना बोलवायला. म्हणजे मी त्यांना कॉल केलेला की हां आलेत. ओके सो आता फायनली मी हॉस्पिटलमधून निघते कारण गाडी आली आहे अँड नितीश रश्मीने गाडी पाठवली आहे. सो तो येतो आहे आतमध्ये. तो आला की लगेच यहीं रुक जाते हैं आ जाएगा. आणि पिंकी कैसा लग रहा है? अकेली. तू इनके साथ टाइमपास करना. इथे पाणी आहे इथे फिश आहेत. छोटे छोटे फिश. हाँ ओरिया में मछली माछो क्या माछो. सो दैट्स द गाड़ी. ब्लॉगर को कैप्चर कर रही है. पिंकी. हाँ बोलो. ब्लॉगर आइस में. अब तू ऊपर जाके बैठ जा आराम से इसी में. टेक केयर. बाय बाय बाय. लंच कर लेना. तो इमोशनल मानतो. मैं बस ऐसे ही हो जाती हूँ. हाँ अपन हो जाते हैं. चलो बाय. यस बाय. टेक केयर. कितनी अच्छी प्यारी. बाय पिंकी. काली हो गई देखो. नहीं तू टॅन तो हो ही गए सब हुए. जा तुझ्या अंदर. बाय. आता आम्ही हॉस्टेलमधून निघालो आहे अँड वी आर गोइंग टू बेळगाव. ओके सो आता मी निघाले गाडीत बसले. आता मला जायला 3-3.5 तास लागणार आहे म्हणजे तिकडे पोचायला. अँड त्याच्यामध्ये मी ॲज काही स्टॉप नाही घेणार आहे. फक्त मला पाण्याची बॉटल घ्यायची आणि निंबूज घ्यायचे. सो त्यासाठी थांबेन. आणि माझं डोकं स्लाइटली दुखतं आहे आणि असं मला वाटतं की खूप दुखणार आहे. सो मी गोळी घेऊन झोपते किंवा शांत बसते आणि मग नंतर ब्लॉग कंटिन्यू करते तिकडे पोचल्यावर. हॅलो गुड इव्हनिंग. तर आता फायनली मी बेळगावला पोचले आणि माझ्यासोबत कोण आहे? रश्मी. आणि माझ्यासोबत कोण आहे? नितीश. सो तुम्ही यांना कुठे पाहिले हे लक्षात करा जरा. माझ्या व्हिएतनामच्या व्लॉगमध्ये हे दोघे आहेत आणि कुची टनल्समध्ये जेव्हा मी आतमध्ये गेलेले एक मागे साऊंड होता ना की इसको यहाँ छोड़ देते ये व्लॉग करती रहेगी. हेलो गाइस वो ये है. ये है. और जो जिसने मुझे हेल्प की थी वो ये है. लेकिन उसके पहले जिसने पत्ते डाले थे वेलकम तक काही ना. दॅट इज इम्पॉर्टंट. ओके सो आता आमचा असा प्लॅन आहे की आम्ही चाललो आहे सॅलॉनला आणि तिकडे मी हेअर स्पा करणार आहे आणि क्लीनअप करणार आहे. रश्मी हेअर स्पा आणि नेल्स करणार आहे. सो एक जरा लीजर टाईम घेऊन. आता माझं डोकं पण दुखतं सो मी विचार केला की जाऊन करून घेते म्हणजे मलाही बरं वाटेल. सो सी यू गाईज देअर अँड यू गाईज स्टे ट्यून्ड. वेलकमसाठी फुलं आहेत आणि नंतर ही बोलली नो. आणि बरोबर ते लिफ्टपासून तिथपर्यंत आहेत पण आमचं घर इथे. झालंय असं की आम्ही हेअर वॉशला बसलो आणि त्यांचं काहीतरी पाणी गेलं काहीतरी झालंय. सो त्यामुळे आता मी क्लीनअपला आले. क्लीनअप करून घेते आणि मग हेअर स्पा करते. आता माझं क्लीनअप झालं. त्यानंतर मी हेअर स्पाची क्रीम लावून ते ठेवलं आणि थोडंफार मसाज केलं
आणि आता मी चालले आहे वॉशला. बाकी तिचं झालं आहे सगळं, रश्मीचं. तिचा हेअर स्पा झाला मगाशी आणि आता माझं ऑलमोस्ट वॉश झालं की कम्प्लीट होईल. माझं मी आले तेव्हा इतकं डोकं दुखत होतं, पण नंतर क्लीनअप आणि मसाज केल्यावर जरा रिलॅक्स वाटतं आहे. पण आजचा दिवस खूप हॅक्टिक होता. गोवावरून इथे येताना एक घाट लागतो, त्या घाटात मला इतका जास्त त्रास झाला आहे. ओ गॉड. मला माझ्या मैत्रिणीने सांगितलेलं आधीच, पण मी म्हटलं ठीक आहे काय घाट असेल. पण फर्स्ट टाईम माझी इतकी टायर्ड वाजली आहे, म्हणजे ट्रॅव्हल करतानाचं घाटात वगैरे. बट ठीक आहे, आता मी पोचले. आता मी कुठेच जाणार नाही आहे. घरी जाऊ, डिनर करू, रिलॅक्स करू, गप्पा मारू. बस आजचं ॲक्च्युली एका रेस्टॉरंटमध्ये जायचं होतं रात्री, आंध्रा स्टाईल फूड खायला. पण मी म्हटलं की बहुतेक मला नाही जमत आहे आज. तर ते म्हणाले काही इश्यू नाही आहे, उद्या पण जाऊ, उद्या पण एन्जॉय करू. म्हटलं ठीक आहे. सो बस आता बरं झालं मी क्लीनअप केलं, स्पा घेतला, कारण परत घरी गेल्यावर मला वेळ मिळणार नाही आणि लगेच पुढची पॅकिंग पण करायची आहे. सो असं सगळं आहे. आणि आता हे फायनल झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते माझी. अँड दॅट्स फैजल. फैजल हाय, थँक्यू सो मच. त्याने इतका छान मसाज दिला ना, रिलॅक्स. येस रिलॅक्स झालं आहे. हेअर स्पा झाला आहे आणि इफ यू कॅन सी ड्रायनेस खूप कमी आहे. त्यांनी क्रीम पण छान लावली. किती दिवसांनी माझं हेअर हेल्दी वाटतं आहे. आता मगाशी तुम्ही पाहिलं आम्ही घरी आलो, आता आम्ही जेवायला बसलो आहे. मी फर्स्ट टाईम एक भाजी खाते. मी ह्या आधी कधी खाल्ली नव्हती. म्हणजे शेवभाजी आहे, पण आपण बनवतो तशी नाही आहे, ही वेगळी आहे. सी दिस. आता तुम्हाला वाटत असेल ही कढी आहे, पण ही कढी पण नाही आहे. रश्मी हे काय आहे? दूध. हे दूध है, बट दूध को भी पकाया है ना शायद. पका के उसमें तड़का दिया है. ओके. आणि तुम्हाला गोड वाटत असेल, पण गोड नाहीये. प्रॉपर तिखट पण नाहीये, एकदम लाईट आहे. मला खूप आवडली ही भाजी. म्हणजे मी फर्स्ट टाइम अशी टेस्ट केली आहे. आपण कांदा टोमॅटो सगळा मसाला टाकून करतो ना, एकदम सिंपल भाजी आहे. सो आता जेवण झालं की मी झोपणार आहे जाऊन. म्हणजे काही लोक येणार आहेत भेटायला. पण आपण हा व्लॉग इथे संपूया. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. गणपती बाप्पा मोरया. हाय, से हाय. हाय, हॅलो काय.